हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. नित्या सानिया मॅडमना रागवताना पाहताच मीनल तिच्याजवळ आली. तिने नित्याचा हात धरून तिला शांत राहण्याचा इशारा केला, पण मीनल कुठे थांबणारी होती. तिने नित्याचा हात सोडवला आणि नीतू मॅडमजवळ जाऊन म्हणाली, अहो नीतू आंटी, असं वाटतंय की त्यांनी आपल्या आईला काहीच सांगितलेलं नाही. मागच्या पार्टीत त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की मुलं त्यांना सिंगल राहूच देत नाहीत. आता यात सानिया आंटीची काय चूक? दुसऱ्यांच्या सुना मुलींवर लक्ष ठेवण्यातून वेळ मिळाला तर स्वतःच्या मुलीकडे लक्ष जाईल ना. असो आंटी, मी तर फक्त नित्याला घेण्यासाठी आले आहे. विक्रांत सर तिला खूप मिस करत होते. असं म्हणत मिनलने नित्याचा हात धरला. नीतू मॅडमकडे हसून पाहिलं आणि नित्याला घेऊन तिथून निघून गेली. नीतू मॅडमही तिच्याकडे पाहून हलकसं हसल्या. थोड्याच वेळा अंतरावर विक्रांत उभा होता आणि त्याच्या मागे अंश उभा होता. मिनलचं उत्तर ऐकून दोघेही मनोमन आनंदी झाले. विक्रांतला आनंद होता की मिनलने नित्याची बाजू घेतली आणि तिला साथ दिली, तर अंशला आनंद होता की त्याची निरागस लाजरी फुलपाखरू हळूहळू का होईना पण सामाजिकदृष्ट्या अधिक खंबीर होत होती. इकडे मिनल नित्याला घेऊन आपल्या ग्रुपमध्ये आली. तान्या नित्याकडे पाहून म्हणाली, वा नित्या, आज तर तू अगदी मिसेस खुराना दिसते आहेस. नित्या काही बोलणार इतक्यात मागून येत विक्रांत म्हणाला, पाहिलंत ना, मी आधीच सांगितलं होतं, आज तुम्ही अगदी माझ्या पत्नीप्रमाणे दिसत आहात. आता तर डॉक्टर तान्यानेही माझ्या बोलण्यावर शिक्कामोर्तब केले. हे ऐकून नित्या हसली. मिनल आजूबाजूला पाहत म्हणाली, बरं, तुमचा छोटा शहाणा वंश कुठे गेला? सगळ्यांच्या नजरा वंशला शोधू लागल्या. अचानक विवानची नजर एका टेबलावर गेली. तिथे फक्त अंश आणि वंश बसले होते आणि दोघं काहीतरी गप्पा मारत होते. हे पाहून विवान मोठ्याने म्हणाला, असं दिसतंय की भाऊ डायपर्सचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत. हे ऐकताच सगळ्यांनी एकाच वेळी अंश आणि वंशकडे पाहिलं. तृप्ती हसत म्हणाली, मिनल नंतर आता वंशच असा दिसतोय जो भावाला इतक्या प्रेमाने सहन करतो. तिचं बोलणं ऐकून सगळे हसले. मिनल मात्र तृप्तीकडे रागाने पाहू लागली. विक्रांत म्हणाला, मी जरा वंशकडे जाऊन येतो. तो टेबलकडे निघून गेला. विवान हसत म्हणाला, सरला ही भीती वाटत असणार की भाऊंसोबत बसून त्यांचा मुलगाही त्यांच्यासारखाच होईल. हे ऐकून पुन्हा एकदा सगळे हसले. मिनलही सगळ्यांना हसताना पाहून नकळत हसली. तेवढ्या तृप्तीची नजर समोरून येणाऱ्या आहान आणि रुद्रांशवर पडली. दोघेही एकत्र येत होते. तृप्ती मिश्किलपणे म्हणाली, चला माहिती, आता वाट पाहण्याची वेळ संपली. तुमच्या भेटीची वेळ आली. आहान जीजू आले. हे ऐकताच माहीच्या हृदयाची धडधड वाढली. आज प्रथमच ती आहानला समोरून भेटणार होती आणि त्यामुळे ती लाजत होती. त्याच्याशी काय बोलावं, तो तिच्याबद्दल काय विचार करत असेल, अशा असंख्य भावना तिच्या मनात एकाच वेळी दाटून आल्या होत्या. रुद्रांशी बोलत असतानाही आहानची नजर मात्र सतत माहीवरच होती. तिला पाहण्यासाठी तो आतुर झाला होता. अनेक वर्षांनी तो आपल्या जुन्या माहीला भेटायला चालला आहे, अशीच त्याची भावना होती. ती माही जी फक्त त्याची होती, जी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती आणि जी नेहमी त्यांच्याच भविष्याची स्वप्न रंगवत असे. आज त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. रुद्रांशच्या हातात गुलाबाचं फूल पाहून तान्या विचारात पडली. रुद्रांशच्या वागण्याची तिला आता खरंच भीती वाटू लागली होती. तो कधी काय बोलेल किंवा काय करेल याचा काहीच नेम नव्हता. तो हसत हसत त्यांच्या दिशेने येत होता. अचानक रुद्रांशची नजर अंशवर पडली. अंश वंश आणि विक्रांतसोबत बसून त्याच्याकडेच पाहत होता. रुद्रांशने हातातलं गुलाबाचं फूल आहानकडे देत म्हटलं, भाऊ,
तुझं फूल तूच सांभाळ. हे पाहून तान्याने त्याच्या नजरेचा मागोवा घेतला. अंशकडे पाहताच तिला सगळा प्रकार समजला. रुद्रांश अंशला घाबरत असल्याचं पाहून तिला खूप हसू आलं. अंश विक्रांतला म्हणाला, वंश आपल्या वडिलांना भेटून खूप आनंदी दिसतोय. विक्रांतने वंशच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत उत्तर दिलं, वंश मला मिळाला याचा आनंद त्याच्यापेक्षा मला जास्त आहे. मिस्टर आर्यन, प्रत्येकाला स्वतःच्या चुका सुधारण्याची संधी मिळत नाही आणि माझी चूक तर इतकी सुंदर होती की तिला स्वीकारणं माझ्यासाठी स्वाभाविक होतं. अंश हसत मान हलवून म्हणाला, बरं डॉक्टर, नित्याचं काय? तुम्ही त्यांनाही मनापासून स्वीकारू शकाल का? मला जेवढं माहिती आहे तुम्हाला माझी पत्नी आवडत होती. हे ऐकून विक्रांत क्षणभर आश्चर्यचकित झाला. अंश शांतपणे म्हणाला, हो मला सगळं माहिती आहे, पण त्याने काही फरक पडत नाही. कारण मीनलला याबद्दल काहीच माहिती नाही आणि आता तर तुमचं लग्न झालं आहे, त्यामुळे याचा काहीच अर्थ उरत नाही. विक्रांत हसत म्हणाला, नित्या, आयुष्यात आल्यानंतर मला समजलं की प्रेम हे फक्त सौंदर्यावर होत नाही. ज्याच्याशी आपलं लग्न होतं आणि ज्याच्यावर खरं प्रेम असतं ती व्यक्ती आपोआपच आपल्याला सर्वात सुंदर वाटू लागते. नित्याला पाहिल्यावर मला असं वाटलं की माझ्या आयुष्यात हरवलेली एखादी अमूल्य गोष्ट पुन्हा मिळाली आणि जेव्हा कळलं की वंश माझाच मुलगा आहे तेव्हा असं वाटलं की माझं संपूर्ण कुटुंब मला परत मिळालं. सध्या माझ्या आणि नित्याच्या नात्याला नेमकं काय नावं द्यावं हे मला माहिती नाही, पण एवढं मात्र नक्की माहिती आहे की ती माझ्या मुलाची आई आणि माझी पत्नी आहे. त्याचं बोलणं ऐकून अंश हसत म्हणाला, धन्यवाद मिस्टर खुराना, तुम्ही मीनलसाठी जे काही केलं ते खरंच कौतुकास्पद आहे. मनापासून धन्यवाद. आणि माझ्या शुभेच्छा आहेत की तुम्ही आणि डॉक्टर नित्या कायम आनंदी आणि वैवाहिक आयुष्य जगा. विक्रांत हसत म्हणाला, धन्यवाद मिस्टर आर्यन. चला आता जाऊया, नाही तर सगळ्यांना वाटेल आपण दोघं इथे बसून फक्त व्यवसायाच्या गप्पाच मारत आहोत. अंश हसत उठला. तेवढ्यात वंशने त्याचा हात धरला आणि त्याच्यासोबत चालू लागला. हे पाहून विक्रांत हसत म्हणाला, असं दिसतंय की वंशला तुम्ही खूप आवडलात. अंश फक्त हलकंसं हसला. इकडे आहान माहीला सोडून इतर सगळ्यांशी बोलत होता. ही गोष्ट माहीला थोडी विचित्र वाटत होती, पण तरीही तिने आहानला काहीच विचारलं नाही. हळूहळू पार्टी संपत आली होती. जवळजवळ सर्व पाहुणे निघून गेले होते. केशवजी मिस्टर खुरानांकडे निरोप घेण्यासाठी जात असल्याचं पाहून आहान त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, अंकल, मी माहीला थोड्या वेळासाठी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो का? पार्टी संपल्यानंतर मी स्वतः तिला तुमच्या घरी सुरक्षित सोडून देईन. केशवजींनी स्मिताजींकडे एक नजर टाकली आणि गंभीरपणे म्हणाले, बाळा, जर तू माहीवर हक्क गाजवत असशील तर नाही, तू तिला तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाहीस. हे ऐकताच आहानचा चेहरा थोडा उतरला. केशवजी पुढे म्हणाले, पण जर माही स्वतः तुझ्यासोबत यायला तयार असेल तर आम्हाला काहीच हरकत नाही. आहाने माहीकडे पाहत तिला नजरेतूनच प्लीज अशी विनंती केली. माहीने केशवजींकडे पाहिलं आणि हलकेच होकारार्थी मान हलवली. केशवजींनी माहीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हटलं, ठीक आहे, मग आम्ही निघतो. असं म्हणत केशवजी आणि स्मिताजी तिथून निघून गेले. इकडे अंश मीनलकडे पाहत म्हणाला, बटरफ्लाय, घरी जाऊया. हे ऐकताच तिथे उपस्थित सगळ्यांची नजर मीनलकडे वळली. मीनल तोंड वाकडं करत म्हणाली, घरी? इतक्या लवकर? आपली पार्टी तर आत्ताच सुरू झाली आहे राज. तुम्हाला यायचं असेल तर जा, मी विवानसोबत नंतर घरी येईन.
अंश कोणताही भाव न दाखवता शांतपणे म्हणाला, तुला जितका वेळ पार्टी करायची आहे तितकी कर, पण घरी आपण दोघं एकत्रच जाणार. अंशचं हे बोलणं संपताच टेबलावर ठेवलेला मिनलचा फोन वाजला. मिनलने फोन उचलून पाहिला तर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. अंशने तिच्या हातातून फोन घेत म्हणाला, इतक्या रात्री हा तुला फोन का करत आहे? मिनल त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, तुम्हाला माहिती आहे हा नंबर कोणाचा आहे? आणि त्यावेळी अंश निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, हा ईशान मेहराचा नंबर आहे. विवान आश्चर्याने म्हणाला, तुम्ही तर नंबरही ओळखलात. रुद्रांश हसत म्हणाला, कारण हा अंश आर्यन आहे, जो आपल्या मित्रांपेक्षा आपल्या शत्रूंबद्दल जास्त माहिती ठेवतो. अंशने रुद्रांशकडे कटाक्ष टाकत म्हटलं, बिझनेसमध्ये आपल्या शत्रूपेक्षा नेहमी 2 पावलं पुढे विचार करावा लागतो विवान. तेवढ्यात पुन्हा एकदा फोन वाजला. अंशने कॉल स्पीकरवर टाकला, सगळ्यांना शांत राहण्याचा इशारा केला आणि फोन मिनलकडे पुढे केला. मिनल म्हणाली, हॅलो. समोरून आवाज आला, हाय मिनल, मी ईशान मेहरा बोलतोय. आशा आहे तुम्हाला माझी आठवण असेल. मिनलने अंशकडे एक नजर टाकत उत्तर दिलं, हो सर, नक्कीच. ईशान पुढे म्हणाला, मिनल, उद्या संध्याकाळी तुमच्या विजयाच्या आनंदात मी एक छोटीशी पार्टी ठेवली आहे. मला खूप आनंद होईल जर तुम्ही त्या पार्टीला आलात तर. मिनल थोडा विचार करून म्हणाली, पण सर, माझ्या विजयासाठी तुम्ही पार्टी का देत आहात? ईशान थेट म्हणाला, तुम्हाला पाहिल्याच नजरेत पाहताच मी माझं मन हरवलं. ही पार्टी म्हणजे फक्त तुम्हाला पुन्हा भेटण्याचं एक निमित्त आहे. हे ऐकताच अंशचा राग अनावर झाला. त्याने फोनवरची पकड आणखी घट्ट केली. ईशानचं बोलणं ऐकून मिनल दचकली. तिने अंशकडे पाहत म्हटलं, एक्सक्यूज मी, तुम्ही हे काय बोलत आहात? समोरून ईशान हसत म्हणाला, रिलॅक्स मिनल, मी फक्त मजाक करत होतो. खरं तर ही पार्टी आमच्या कंपनीकडून आयोजित केली आहे, इव्हेंट यशस्वी झाल्याच्या आनंदात. तर मग मी तुमचा होकार समजू का? आणि हो, आशा आहे मी निवडलेला ड्रेस तुम्हाला आवडला असेल. मिनल अंशकडे पाहत म्हणाली, म्हणजे तो ड्रेस तुम्ही पाठवला होता? मी तुम्हाला पार्टीबद्दल उद्या सकाळी कळवते. धन्यवाद, शुभरात्री. असं म्हणत मिनल कॉल कट करणार इतक्यात अंशने फोन तिच्यापासून दूर केला. समोरून ईशान म्हणाला, शुभरात्री, स्वतःची काळजी घ्या मिनल. आणि ईशानचं पुढचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंशने कॉल कट केला. मिनलने रागाने पेटलेल्या अंशकडे पाहत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, राज, प्लीज शांत व्हा. मी त्या पार्टीला जाणार नाही आणि मी तुम्हाला वचन देते. अंश तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच म्हणाला, का नाही जाणार तू पार्टीला? ही पार्टी तुझ्यासाठीच आहे. तू या पार्टीची स्पेशल गेस्ट आहेस, त्यामुळे तुला पार्टीत यायलाच हवं. बटरफ्लाय. आणि हो, मला ईशानचं हस्ताक्षरही ओळखता येतं. मिनलसोबत तिथे उपस्थित असलेले सगळेच लोक अंशला इतका शांत आणि सामान्य वागताना पाहून आश्चर्यचकित झाले होते. विक्रांत वातावरण हलकं करत म्हणाला, नित्या, तुला माहिती आहे ना, इथे उपस्थित असलेले सगळेच लोक स्वतःमध्ये खूप टॅलेंटेड आहेत. तर चला मंडळी, आता आपल्या पार्टीची सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे मिनल आणि आहानपासून सुरुवात करू. तिकडे अंश बाजूच्या टेबलाजवळ जाऊन बसला. त्याने एका वेटरला बोलावलं आणि काही ड्रिंक्स सर्व करण्यास सांगितलं. मिनलची नजर मात्र अजूनही अंशवरच खिळून होती.
ती त्याच्या मनात काय सुरू आहे हे सहज समजू शकत होती, पण विक्रांतची पार्टी खराब व्हावी असं तिला अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे तिने आपली गिटार माहीच्या हातात देत हसत म्हटलं, मला वाटतं आज आपण माहीचं गाणं ऐकलं पाहिजे. शेवटी आहान बेड्स माही आहे ना. कम ऑन तुम्ही दोघं. तुमच्या भावना शब्दात व्यक्त करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. आम्हालाही तुमच्या दोघांबद्दल थोडंसं तरी कळू दे. माही एका क्षणासाठी गोंधळली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आहान म्हणाला, मला वाटतं आपण सगळ्यांनीच मिळून गायलं तर जास्त मज्जा येईल. ज्याच्या मनात जे येईल ते त्याने गाऊया. खूप मज्जा येईल. चला मी आणि माही सुरुवात करतो. आहानला माहिती होतं की माही स्वभावाने थोडी लाजरी आहे. सगळ्यांसमोर ती सहजपणे व्यक्त होऊ शकणार नाही. माहीलाही आहानचं हे वागणं आणि तिची काळजी घेण्याचा त्याचा प्रयत्न मनापासून जाणवला. ती त्याच्याकडे पाहून हलकेच हसली. विक्रांतनेही आहानच्या कल्पनेला दुजोरा देत म्हटलं, आयडिया तर एकदम भन्नाट आहे. आहान, हे खूप छान होईल. चला सुरुवात करा. आणि त्यावेळी आहान गाऊ लागला, पलभर ना दूरी सहे आपसे, बेताबिया ये कुछ और है. माही नजर खाली करून गाऊ लागली, हम दूर होके भी पास है, नजदीकिया ये कुछ और है. दोघे एकत्र गाऊ लागले, देखा हजारों दफा आपको, फिर बेकरारी कैसी है, संभाले संभलता नहीं ये दिल, कुछ आप में बात ऐसी है. गाणं संपताच आहानने मिनलकडे इशारा केला. मिनलने पाहिलं की अंश तणावाखाली सतत ड्रिंक करत होता. त्याचं मन हलकं व्हावं म्हणून ती गाऊ लागली. मिनलचा आवाज ऐकताच अंशने तिच्याकडे पाहिलं. मिनल त्याच्याकडे हसून पाहत पुढे गाऊ लागली. अंश तिच्याकडे प्रेमाने पाहत होता, हलकेच हसला. विक्रांतने नित्याचा हात आपल्या हातात घेतला आणि गाणं गात म्हणाला, मेरे साथी मेरे साजन. नित्या शांतपणे फक्त विक्रांतच्या चेहऱ्याकडे पाहत होती. त्याने ते गाणं सुरू केलं. तिच्या मनात विक्रांतबद्दल हळूहळू उमलत असलेल्या प्रेमाच्या भावना ती सतत समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. माही पुन्हा एकदा गाऊ लागली. माहीचं गाणं संपताच अंशने एका दमात आपल्या ग्लासमधील पेय संपवलं आणि तो मिनलकडे गेला. तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिचे विस्कटलेले केस नीट करत तो आहानला म्हणाला, आहान कॅरी ऑन. इतकं बोलून अंश आपल्या मदहोश नजरेने मिनलकडे पाहत गाऊ लागला, तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल. मिनल अंशकडे पाहून हलकसं हसत म्हणाली, राज तुम्ही. आणि त्यावेळी ती पुढे काही बोलणार इतक्यात अंशने तिच्या ओठांवर अलगद बोट ठेवून तिला शांत केलं आणि म्हणाला, माझ्या डोळ्यांनी तुला इतक्या बारीकाईनं पाहिलं आहे की तुझ्यानंतर दुसऱ्या कुणावर माझी नजरच थांबत नाही. अंशच्या या वागण्याने सगळेच आश्चर्यचकित झाले. रुद्रांश हळूच म्हणाला, भावाला ड्रिंक्स काही पचत नाहीत. आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यावेळी त्यावर विवान त्याला थांबवत म्हणाला, आपण काय करणार? जे करायचं आहे ते भाऊ स्वतःच करत आहेत. मिनल अंशला म्हणाली, राज आपण तिकडे टेबलाजवळ बसूया. मग तुम्ही मला हवं तितकं पहा, ठीक आहे? आणि त्यावेळी अंश हसत सगळ्यांकडे पाहून म्हणाला, यू नो व्हॉट गाईज, मंजिलपेक्षा आयुष्याचा प्रवासच जास्त सुंदर असतो आणि माझ्यासाठी हा प्रवास आणखी सुंदर बनवते माझी ही जीवनसाथी, माझी बटरफ्लाय. आणि त्यावेळी अंशचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मिनल म्हणाली, राज मी थकले आहे, चला खुर्चीवर जाऊन बसूया. मिनलचं बोलणं ऐकताच अंशने तिला अलगद उचलून आपल्या मिठीत घेतलं. मिनलला काही समजण्याआधीच तो तिला घेऊन टेबलाकडे चालू लागला.
आणि त्यावेळी दोघांकडे पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तर मीनल लाजून डोळे मिटून बसली. विक्रांत हसत म्हणाला, खरंच मिस्टर आर्यन यांनी अगदी बरोबर सांगितलं. त्यावर रुद्रांश तान्याकडे पाहत म्हणाला, मिस्टर खुराना म्हणतात ना, प्रेमाची खरी जाणीव तेव्हाच होते जेव्हा त्या व्यक्तीला गमावण्याच्या भीतीने डोळ्यात अश्रू येतात. विवान त्याचं कौतुक करत म्हणाला, वा रुद्रांश भाऊ, आज तर तुटलेल्या मनातून भारी शायरी बाहेर येते. अरे कुणीतरी साथ द्या आता. आणि त्यावेळी वाणी हसत म्हणाली, आता वहिनी काही बोलणार नाहीत म्हणून भावाच्या वतीने मीच सांगते, जिथे सगळ्यांना सर्वोत्तम हवं असतं तिथे माझ्यासाठी फक्त तू पुरेसा आहेस. बरोबर ना भाऊ? हे ऐकून विक्रांत आणि नित्या दोघेही हसले. रुद्रांशने चोरून तान्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला, नजरा सगळं काही सांगतात पण त्या कधी व्यक्त होत नाहीत. ती मला पसंत तर करते पण माझ्यावर प्रेम करत नाही. विवान लगेच म्हणाला, अहो हार्ड वन भाऊ. त्यानंतर विवान आणि वाणी यांनी विक्रांत आणि नित्यासाठी एक सुंदर डान्स सादर केला. त्यांच्या नृत्याचं सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं. आहान म्हणाला, वा विवान, आम्हाला तर माहीतच नव्हतं की तू इतका छान डान्स करतोयस. विवान हसत म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं ना, माझी केमिस्ट्री ही खूप जबरदस्त आहे. असं म्हणत त्याने आहानला डोळा मारला. त्यानंतर सगळे काही वेळ मनभुरात नाचले. बराच वेळ धमाल मस्ती केल्यानंतर मीनल विक्रांतला म्हणाली, सर आता आपण घरी निघायला हवं. राजलाही बरं वाटत नाहीये. विक्रांत म्हणाला, ठीक आहे, माझा ड्रायव्हर मिस्टर आर्यन आणि तुला सुरक्षित घरी सोडून देईल. मीनलने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर सगळेजण घरी जाण्यासाठी निघाले. जाताना विवाने मुद्दाम वाणीच्या खांद्याला हलकासा धक्का देत हसून म्हटलं, तू कधी माझ्यासोबत केमिस्ट्री एन्जॉयच केली नाहीस. नाहीतर विश्वास ठेव, माझ्या इतकी चांगली केमिस्ट्री कुणाचीच नसते. त्यावर वाणी त्याला स्वतःपासून दूर करत म्हणाली, विवान भाऊ पाहतील. काय करत आहात तुम्ही? मागून येत नित्या म्हणाली, भाऊ बघो किंवा न बघो, वहिनींनी तर सगळं पाहिलं आहे. विवान लाजत वाणीपासून थोडा दूर होत म्हणाला, बाय वाणी, बाय वहिनी. इकडे आहान माहीला सोबत घेऊन समुद्र किनाऱ्याच्या दिशेने निघाला. दोघेही पूर्णपणे शांत होते. गाडी चालवत असताना आहानने अलगद आपला हात माहीच्या हातावर ठेवला. खिडकीबाहेर पाहत असलेली माही त्याच्या स्पर्शाने दचकली. तिने आपल्या हाताकडे पाहिलं आणि मग नजर वर करून आहानकडे पाहिलं. आहान हसत म्हणाला, इतकी शांत का आहेस माही? माही नजर चुकवत म्हणाली, काय बोलावं ते समजत नाही आहान. आहानने आपला हात तिच्या हातावरून काढून तिच्या समोर पुढे केला. माहीने त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि अलगद आपला हात त्याच्या हातावर ठेवला. आहाने हळुवार तिच्या हाताचे चुंबन घेतले. माही लाजून हसली. थोड्याच वेळात आहानची गाडी समुद्र किनाऱ्याजवळ येऊन थांबली. दोघेही गाडीतून खाली उतरले. आहाने माहीचा हात हातात घेत विचारलं, ही जागा आठवते ना? माही हसत म्हणाली, ही जागा मी कशी विसरेन. इथेच तू मला प्रपोज केलं होतंस आणि पहिल्यांदाच मला. ती बोलता बोलता थांबली. आहान हसला. तो तिच्या समोर गुडघ्यावर बसला. तिच्या समोर हात पुढे करत म्हणाला, माही, माझ्याशी लग्न करशील का? क्षणात माहीच्या चेहऱ्यावरची आनंदाची चमक मावळली. तिच्या चेहऱ्यावर आलेली उदासी पाहून आहान काळजीने म्हणाला, काय झालं माही? काय विचार करते आहेस? आणि त्यावेळी माहीने खोल श्वास घेतला. भूतकाळ पुन्हा आठवू नकोस आहान, खूप भीती वाटते. यावेळी मला तुला गमवायचं नाहीये. खरंच सांगते, तसं झालं तर मी जगू शकणार नाही. हे ऐकताच आहानने तिला घट्ट मिठीत घेतलं
आता भूतकाळाबद्दल एकही शब्द नाही. आता फक्त तू आणि मी, आपलं सुंदर भविष्य. इतकं म्हणत त्याने तिला हलकेच स्वतःपासून दूर केलं. तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि तिच्या ओठांवर अलगद प्रेमाचं चुंबन दिलं. माहीने डोळे मिटले आणि त्या प्रेमळ क्षणाचा अनुभव मनापासून घेतला. आहान तिच्यापासून थोडा दूर होत म्हणाला, आय लव्ह यू माही, आय लव्ह यू सो मच. आणि त्यावेळी माहीने डोळे उघडले. तिचे डोळे पाणावले होते. ती पुन्हा त्याच्या मिठी चिरत म्हणाली, आय लव्ह यू टू आहान, आणि मला खरंच तुझी खूप गरज आहे. आहाने तिच्या केसांवर हलकं चुंबन घेत म्हणाला, खूप लवकर तुला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाणार आहे. माझी खोली तुझा फोटो पाहून कंटाळली आहे. आता तिला खरी माही हवी आहे. हे ऐकून माही हसली. आहान तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, माझी शपथ, जोपर्यंत माझ्यात प्राण आहे तोपर्यंत तुझ्या चेहऱ्यावरचं हे हास्य कधीच नाहीसं होता कामा नये. माहीने त्याचा हात दोन्ही हातांनी पकडला आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, तू माझ्यासोबत असशील तर माझ्या चेहऱ्यावरचं हास्य कधीच हरवणार नाही. आहाने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि दोघेही गाडीच्या बोनटवर बसून बराच वेळ गप्पा मारत राहिले. इकडे सर्वजण घरी पोहोचले. हॉलमध्ये केशवजी आणि स्मिताजी बसलेले पाहून सगळेजण तिथेच थांबले. विवान म्हणाला, मॉम डॅड, तुम्ही अजून झोपला नाहीत? आणि त्यावेळी केशवजी थोड्या चिंताग्रस्त आवाजात म्हणाले, हो बाळा, थोडी महत्त्वाची चर्चा सुरू होती. बोलता बोलता वेळ कसा गेला ते कळलंच नाही. तान्या स्मिताजींकडे पाहत म्हणाली, काय झालं मॉम? आणि त्यावेळी तान्याचा प्रश्न ऐकता स्मिताजींनी केशवजींकडे पाहिलं. केशवजी हतबल स्वरात म्हणाले, नमनच्या आजींची तब्येत ठीक नाही. त्यामुळे मिस्टर समरवाल यांची इच्छा आहे की तुझा आणि नमनचा साखरपुडा परवाच करून टाकावा. आणि त्यावेळी हे ऐकताच तान्या थोडी हादरली. स्मिताजींनी निराशेने डोळे मिटले. तान्याने मात्र आनंद असल्याचा आव्हानात म्हटलं, त्यात काय अडचण आहे डॅड? साखरपुडा आज नाही तर उद्या होणारच आहे. मला काही हरकत नाही. तुम्ही त्यांना होकार द्या. विवान वातावरण हलकं करत म्हणाला, तान्या, ताईंना काही हरकत नाही. मग सगळं ठीक आहे. आता तुम्ही दोघांनी जाऊन आराम करा. बाकीचं उद्या बोलू. इतकं म्हणत त्याने केशवजी आणि स्मिताजींना त्यांच्या खोलीत पाठवलं. त्यानंतर तान्या, तृप्ती आणि विवानही आपापल्या खोलीत गेले. आजची रात्र जर कोणासाठी सर्वात जास्त कठीण होती तर ती मिनलसाठी होती. अंशला दारू सावरता येत नव्हती आणि मिनलला अंशला सावरणं कठीण जात होतं. मिनल सगळ्यांच्या नजरेतून बचावत अंशला त्याच्या खोलीपर्यंत घेऊन आली. संपूर्ण वाटेत अंश तिची चेष्टा करत होता. तो तिच्या पोटावर बोटांनी हलकेच फिरवत होता. मिनल त्याचा हात हलकेच बाजूला सारत म्हणाली, बस आता राज, आपण घरी आलो आहोत. चला कपडे बदला आणि शांतपणे झोपा. असं म्हणून तिने त्याला चेंजिंग रूमच्या दिशेने हलकासा ढकलला. पण अंशने तिच्या दोन्ही मनगटांना पकडलं आणि एका झटक्यात तिला स्वतःजवळ ओढलं. तिच्या कमरेभोवती हात ठेवत तो हसत म्हणाला, तुला असं वाटतंय का की मी नशेत आहे म्हणून तुला त्रास देतोय? तर त्यावेळी मिनल त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. अंश तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांवर हलगद फुंकर मारत हसून म्हणाला, नाही बटरफ्लाय, मला तुला छेडायला खूप आवडतं. तू रागावतेस तेव्हा खूप गोड दिसतेस. तुझं असं रागाने माझ्याकडे पाहणं, मला प्रेमाने समजावणं आणि मला शांत करण्यासाठी मिठी मारणं, तुझं ते रुसलेलं तोंड माझ्याकडे हट्टाने काहीतरी मागणं, मला सावरण्याच्या नादात स्वतःला विसरून जाणं, तुझे हे विस्कटलेले केस,
तुला कल्पनाही नाही ग माझा जीव, तू किती गोड दिसतेस. मिनल अजूनही आश्चर्याने अंशकडे पाहत होती. मिनलने नजर वर करून अंशच्या डोळ्यात पाहत विचारलं, म्हणजे इतका वेळ तुम्ही फक्त नाटक करत होतात. अंश तिला आणखी जवळ ओढत जवळजवळ हवेत उचलत हसत म्हणाला, नाही, याचा अर्थ असा की मी एक चांगला अभिनेता होऊ शकलो असतो. मी तुला लवकर घरी चल म्हटलं होतं, पण तू माझं ऐकलंच नाहीस. मग मला हे सगळं करावं लागलं. मिनलने डोळे बारीक करून त्याच्याकडे रागाने पाहिलं, पण अंश मात्र अजूनही खट्याळपणे हसत होता. अंशने तिला कमरेतून धरलं आणि दोघेही पलंगावर पडले. मिनल त्याच्या मिठीतून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अंश, मला कपडे बदलायचे आहेत. हा ड्रेस खूपच अस्वस्थ वाटतोय. अंशने तिची पकड सैल केली. त्याचा फायदा घेत मिनल पटकन उठली आणि चेंजिंग रूममध्ये निघून गेली. अंश काही क्षण विचारात पडला आणि मग तिच्या मागोमाग चेंजिंग रूमकडे गेला. चेंजिंग रूममध्ये मिनलने तिच्या हिल्स काढल्या होत्या आणि ड्रेसची जीप उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते जमत नव्हतं. अंश शांतपणे तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि अलगद तिच्या ड्रेसच्या जीपवर हात ठेवला. मिनलने हळूच आपले हात मागे घेतले. अंशने तिचे केस एका बाजूला सारले आणि ड्रेसचे झीप उघडू लागला. त्याच्या हलक्या स्पर्शाने मिनलच्या मनात एक वेगळीच धडधड निर्माण झाली. ती अचानक वळली आणि लाजत अंशच्या शर्टला दोन्ही हातांनी धरून आपला चेहरा त्याच्या छातीत लपवत हलक्या आवाजात म्हणाली, बस करा अंश, कृपया, मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. आणि त्यावेळी तिचा श्वास स्पष्टपणे वेगाने चालला होता. अंश हसला. तिच्या डोक्यावरती अलगद हात फिरवत तो म्हणाला, मग स्वतःला रोखूच नकोस बटरफ्लाय. तुला कोणी थांबवलंय? मला तर एवढंच वाटतं की तू मनापासून माझ्यावर प्रेम करावंसं. मिनलने चेहरा लपूनच नकारार्थी मान हलवली. माझ्याकडून नाही होणार अंश. अंशने तिचे हात अलगद हातात घेत म्हणाला, मी तुझी मदत केली, आता तू माझी मदत कर. माझ्या शर्टची बटन उघड. आणि त्यावेळी मिनलने असहाय्य नजरेने त्याच्याकडे पाहिलं. अंश हसत म्हणाला, लवकर कर बटरफ्लाय, मला खूप गरम होते. त्यावेळी शेवटी मिनलने हार मानली आणि हळूहळू त्याच्या शर्टची बटन उघडू लागली. काही बटन उघडल्यानंतर तिचे हात थरथर कापू लागले. अंशने तिचे हात हलकेच पकडले आणि म्हणाला, राहू दे, खरंच तुला जमत नाहीये, पुन्हा कधीतरी प्रयत्न करू. असं म्हणत त्याने उरलेली बटन स्वतः उघडली, कपडे हातात घेतले आणि बाहेर जात म्हणाला, तू इथेच कपडे बदल, मी बाहेर जाऊन बदलतो. त्यावेळी तो बाहेर गेल्यावर मिनलने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेत स्वतःशीच पुटपुटली, हे मी काय केलं? मी अशी का आहे? तो माझ्यावर रागवला तर नाही ना? आणि त्यावेळी हेच विचार करत तिने पटकन कपडे बदलले आणि बाहेर आली. अंश पलंगावर पडून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. मिनल हळूच त्याच्या जवळ गेली. धाडस करून तिने त्याचा डावा हात अलगद उघडला आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे झोपली. अंश अजूनही मोबाईल पाहत होता. त्याने आपल्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणून मिनलला वाटलं की तो खरंच तिच्यावर रागवला आहे. त्याच्या दाढीत अलगद बोट फिरवत ती मंद आवाजात म्हणाली, तुम्ही माझ्यावर रागवलात का? सॉरी अंश, मला माहिती आहे तुम्ही माझा नवरा आहात आणि तुमच्या काही अपेक्षा असतील, पण मी. तिचं बोलणं मध्ये थांबवत अंश म्हणाला, एक मिनिट, तुला खरंच वाटतं मी तुझ्यावर रागवलं आहे? पण रागवण्यासारखं काही झालंच कुठे आहे? आणि त्यानंतर असं म्हणत त्याने तिला कमरेतून जवळ ओढलं आणि तिच्या डोळ्यात पाहत शांत स्वरात म्हणाला,
हो, तू माझी पत्नी आहेस, पण याचा अर्थ तू माझी गुलाम नाहीस. म्हणून म्हणेन मी तेच करावं तुला करावं लागेल असं अजिबात नाही. तू माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेस. प्रत्येक गोष्टी स्वतःची माझ्याशी तुलना करून तुझा निरागसपणा हरवू नकोस. तुझा हाच निरागस स्वभाव, तुझ्या या गोड खोडी यामुळेच मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. हे खरं आहे की आपण एकमेकांचे झाल्यापासून प्रत्येक वेळी तुझ्याजवळ आलो की माझ्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते. आधी मी स्वतःला आवरायचो, पण आता तसं होत नाही. माहीत नाही तुझ्यात अशी कोणती जादू आहे की मी नकळत पुन्हा पुन्हा तुझ्याकडे खेचला जातो. पण या माझ्या भावना आहेत. तुझ्याही अगदी अशाच भावना असतीलच अशी माझी अपेक्षा नाही. मला तर खूप आवडतेस मिनल, आणि तुझा आनंद माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. असं म्हणत अंशने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि हसत म्हणाला, आता जास्त विचार करू नकोस. झोप, लक्षात आहे ना? उद्या सकाळी माझ्यासोबत तुलाही जिमला यायचं आहे. हे ऐकताच मिनल आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अंशनेही हसत मान हलवली. मिनल तोंड वाकडं करत म्हणाली, राज, सकाळी सकाळी मला खूप झोप येते. आणि त्यावेळी अंश तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, यासाठी कोणतंही कारण चालणार नाही. अंश मिनलच्या केसातून अलगद बोट फिरवत पुढे म्हणाला, चल आता झोप. गुड नाईट लव. मिनल अंशला मिठी मारत म्हणाली, गुड नाईट जान. जान हा शब्द मिनलकडून ऐकताच अंश तिच्याकडे एक नजर टाकून हलकसं हसला. आहान माहीला आर्यन मॅन्शनवर सोडून निघून गेला. माही तिच्या खोलीत आली आणि तिने लाईट लावला. लाईट लागताच ती आश्चर्यचकित झाली. तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागला. संपूर्ण खोलीत आहानाने तिचे गोड फोटो लावलेले होते. त्या फोटोंना फूल आणि लाईट्सने सुंदर सजवलं होतं. ते फोटो पाहताच माहीच्या चेहऱ्यावर मोठंसं हास्य उमटलं. तेवढ्या तिच्या मागून आवाज आला, बस, हीच माझी माही मला हवी आहे, जिच्या हसण्याने माझं आयुष्य सुंदर होतं. मला माहिती आहे आपण एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण तुला आठवत असेल. आता जोपर्यंत आपण दूर आहोत तोपर्यंत रोज हे क्षण आठवून हसत जा, कारण जेव्हा तू माझ्यासोबत असशील तेव्हा येणारा प्रत्येक क्षण याहूनही अधिक सुंदर असेल. माहीच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण डोळे पाणावले होते. डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू घेऊन ती हळूच म्हणाली, थँक्यू आहान, थँक्यू सो मच. अचानक कोणीतरी खोकल्याचा आवाज आला. माहीने मागे वळून पाहिलं तर समोर विवान उभा होता. त्याच्या हातात फोन होता आणि त्या फोनवर आहान व्हिडिओ कॉलवर होता. विवान माहीला म्हणाला, आत येऊ का? आणि त्यावेळी माहीने होकारार्थी मान हलवली. विवान आत येत आहानला म्हणाला, घे, आता बघ तुझ्या माहीचं हसू. पण एक सांगू का आहान, ही खूप रडते रे. मी इतकी मेहनत घेतली आणि हिने सगळ्यांवर अश्रूंचं पाणी फिरवलं. माहीने पटकन डोळे पुसले आणि म्हणाली, नाही नाही, मी रडत नाहीये. हे फोटो पाहून फक्त भावूक झाले. आहान विवानला म्हणाला, आता काय बोलू यार, मला तर कायम हसणारी खेळणारी माही आवडली होती. हिच्यात ही रडण्याची मशीन कधी बसली कळलंच नाही. माही फोनवर आहानकडे रागाने पाहत म्हणाली, आहान, जरा जास्तच बोलतोयस हां. एकदा समोर भेट, मग बघ तुला. विचार मुद्दाम आहानला चिडवत म्हणाला, अगं माही, त्याची गरज नाही. फक्त मला एक मिठी मार. हा बिचारा तसाच जळून जाईल. माहीने विवानच्या शर्टची कॉलर हलकेच पकडली, त्याला जवळ ओढलं आणि त्याच्या गालावर हलकंसं चुंबन दिलं. माहीची ही कृती पाहून आहान थक्क झाला, तर विवान गालावर किस होताच डोळे मोठे करून थेट बेडवर कोसळल्यासारखा अभिनय करू लागला. त्याची नौटंकी पाहून माही खळखळून हसू लागली. माहीला असं मनापासून हसताना पाहून आहानच्या चेहऱ्यावरही समाधानाचं हास्य उमटलं.
आहान विवानला शिव्या घालत म्हणाला, साल्या, एक मदत केली म्हणून एवढे फायदे घेतोयस? विवान गालावर हात ठेवत म्हणाला, अरे थांब ना, थोडा वेळ तरी ही भावना अनुभवू दे. माही दोघांकडे पाहत हसून म्हणाली, म्हणजे हे सगळं विवानने केलं आहे? आहाने होकारार्थी मान हलवत उत्तर दिलं, हो, हे सगळं विवाननेच केलंय. माहीने विवानला मिठी मारत म्हटलं, थँक्यू विवान. विवान बेशुद्ध पडल्याचा अभिनय करत म्हणाला, बस कर माही, इतकं प्रेम दिलंस तर माझाच जीव जाईल. आहानला जळवता जळवता मीच राख होईन. हे ऐकून माही पुन्हा एकदा हसू लागली. ती हसतच म्हणाली, तू खूप मजेशीर आहेस विवान. तुझ्यासोबत असणारी तुझी जीवनसाथी कधीच दुःखी राहणार नाही. जीवनसाथी हा शब्द ऐकताच विवान म्हणाला, यू मीन वाणी? वाणीचं नाव ऐकताच माहीच्या चेहऱ्यावरील रंग थोडासा बदलला. ही गोष्ट आहांच्या नजरेतूनही सुटली नाही. माही विवानचं मन न दुखवता म्हणाली, जिला तू मनापासून प्रेम करशील ती. त्यानंतर तिघही बराच वेळ गप्पा मारत बसले. विवान त्यांना तान्याच्या साखरपुड्याबद्दल सांगू लागला आणि ती बातमी माहीसाठी मोठा धक्का होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अंशची झोप मेसेजच्या आवाजाने उघडली. तो मेसेज मिनलच्या फोनवर आला होता. स्क्रीनवर नाव झळकत होतं, ईशान मेहरा. मेसेज होता, रेडी फॉर पार्टी. तो मेसेज पाहताच अंशची उरलेली झोपही उघडून गेली. फोन बाजूला ठेवून तो काही क्षण विचार करू लागला. त्याने तरुणला फोन लावला आणि विचारलं, तरुण, मिनलची प्रोफाईल अजूनही हाईड आहे ना? समोरून उत्तर आलं, होय सर. तुम्ही सांगितलं तर? त्यावेळी अंशने त्याचं वाक्य मध्येच तोडत म्हटलं, नाही, अजून नाही. सध्या मिनलचं प्रोफाईल हाईडच राहू दे. मी सांगितल्याशिवाय काही करू नकोस. पण एक काम कर, ईशान मेहराला माझ्याकडून एक खास गिफ्ट पाठव. समोरून ओके सर म्हणत तरुणने फोन ठेवला. अंशने खाली नजर टाकून झोपलेल्या मिनलकडे पाहिलं आणि काहीतरी विचार करत हलकसं स्मित केलं. तो अलगद मिनलच्या टॉपमधून तिच्या कमरेवर हात फिरवत म्हणाला, सकाळ झाली बटरफ्लाय, आता उडायची वेळ आली आहे. मिनल वारंवार डोळे उघडत बंद करत अंशकडे पाहत होती. अंश मात्र बराच वेळ तिच्याकडे एकटक पाहत राहिला. मिनलने भुवया उंचावत अंशकडे पाहिलं आणि इशाऱ्याने विचारलं, काय झालं? अंशने हलकेच नकारार्थी मान हलवली. तो तिच्या अगदी जवळ आला आणि अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवत तिचं चुंबन घेऊ लागला. अंशचं चुंबन अतिशय कोमल होतं. तो मधून मधून थांबत तिच्या ओठांचा अलगद स्पर्श घेत होता. जणू तो आपल्या प्रेमाची प्रत्येक भावना त्या चुंबनातून व्यक्त करत होता. काही क्षणांनी अंशने स्वतःवर नियंत्रण मिळवत हळूच तिच्यापासून अंतर घेतलं. मिनलने त्याचा हात धरत हसत विचारलं, काय झालं राज? सकाळी सकाळी एवढं प्रेम? अंश हसत म्हणाला, जिमला जाण्यापूर्वी तुझं थोडंसं वॉर्म अप करून द्यावं असं वाटलं. जिमचं नाव ऐकताच मिनलने लगेच तोंड वाकडं केलं. अंशने चेंजिंग रूमकडे बोट दाखवत म्हटलं, जा आधी फ्रेश होऊन कपडे बदल. मिनल मनाविरुद्ध बाथरूमच्या दिशेने निघून गेली. दुसरीकडे तान्याच्या डोळ्यातील झोप पूर्णपणे उडाली होती. ती जवळजवळ संपूर्ण रात्र जागी होती. सकाळ होताच कोणालाही न भेटता ती थेट हॉस्पिटलमध्ये आली. यावेळी तिच्या मनात असंख्य विचार सुरू होते. ना तिला कोणाशी बोलावंसं वाटत होतं, ना कोणाचं काही ऐकावंसं. तिच्या मनात या क्षणी फक्त एकच नाव सतत घोळत होतं, तान्या. तिच्या केबिनमध्ये बसून विचारांच्या गर्तेत हरवली होती. इतक्यात तिचा फोन वाजला. माहीचा कॉल होता. तिने पहिल्यांदा तो कॉल दुर्लक्षित केला. पण काही क्षणांनी पुन्हा फोन वाजला. यावेळी तिने कॉल उचलत म्हटलं,
माही, मी सध्या पेशंटसोबत आहे, थोड्या वेळाने फोन करते. समोरून माही म्हणाली, पेशंट सोबत आहेस की स्वतःच पेशंट बनून बसली आहेस? मला काही समजत नाही. असं तुला वाटतंय का? रिलाईट कॅफेमध्ये सकाळी 10 वाजता भेट. खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. एवढं बोलून माहीने फोन ठेवून दिला. तान्याने काही क्षण मोबाईलकडे पाहिलं आणि तो पुन्हा टेबलावर ठेवून दिला. इकडे मिनल अंशसोबत जिममध्ये तर आली होती, पण तिला काय करावं हे समजत नव्हतं. अंशने थोडा वेळ तिच्यासोबत वॉर्म अप केलं आणि मग आपल्या रोजच्या वर्कआउटमध्ये व्यस्त झाला. मिनल मात्र अजूनही साधे व्यायाम करत होती. थोड्याच वेळात अंश पूर्णपणे घामाने भिजून गेला. त्याने आपला टी-शर्ट काढून बाजूला फेकला. मिनलची नजर त्याच्यावरच खिळून राहिली. या क्षणी त्याने फक्त शॉर्ट्स घातले होते आणि तो पुलअप्स करत होता. घामाने निथळणाऱ्या त्याच्या मजबूत शरीरामुळे तो आणखीनच आकर्षक दिसत होता. त्याच्याकडे एकटक पाहत मिनल स्वतःशीच पुटपुटली, अरे देवा, माझा नवरा किती देखणा आहे. पुढच्या क्षणी ती स्वतःलाच सावरत म्हणाली, मिनल, काय करतेस तू? बरं झालं अंशने पाहिलं नाही, नाहीतर माझ्याबद्दल काय विचार केला असता कोण जाणे. अचानक तिच्या मनात एक विचार चमकून गेला. 1 मिनिट, हा माणूस मला मुद्दाम आकर्षित करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? बरं, आता तुलाच दाखवते. असं म्हणत तिने मुद्दाम अंशकडे दुर्लक्ष केलं. आपलं जॅकेट काढून बाजूला ठेवलं आणि ट्रेडमिलवर धावायला सुरुवात केली. मिनलचं हे सगळं वागणं पाहून अंश हलकासा हसला. तो तिच्याजवळ गेला आणि ट्रेडमिलचा वेग थोडा वाढवत म्हणाला, आता ठीक आहे. मिनल त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, हे काय करताय तुम्ही? अंश तिच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हणाला, दररोज माझी नजर कितीतरी मुलींना सहज दुर्लक्ष करते, पण तुला पाहिलं की ती माझंच ऐकत नाही. असं म्हणत त्याने ट्रेडमिलचा वेग कमी केला. मिनल त्याच्या अगदी जवळ आली. तो हलकसं हसत म्हणाला, चल आता दोघं मिळून थोड्या कॅलरी बर्न करूया. मिनल त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. अंशने अलगद तिच्या कमरेभोवती हात ठेवला आणि प्रेमाने तिला आपल्या जवळ घेतलं. काही क्षण दोघेही एकमेकांच्या सहवासात हरवून गेले. त्यांच्या नजरेतूनच अनेक भावना व्यक्त होत होत्या. थोड्या वेळाने अंशने तिच्यापासून हलकसं अंतर घेतलं आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, जा आता फ्रेश होऊन ये. बटरफ्लाय, नाही तर माझ्यासाठी स्वतःला सावरणं कठीण होईल. आज तुला पार्टीलाही जायचं आहे ना, म्हणून तुला सोडतोय, बाकीचं नंतर. हे बोलून तो हाताची घडी घालत एक पाऊल मागे सरकला. मिनल काही क्षण लाजून खाली मान घालून उभी राहिली. मग त्याच्याकडे पाहत तिच्या ओठांवर नकळत एक गोड स्मित उमटलं. काही वेळानंतर माही बराच वेळ कॅफेमध्ये बसून तान्याची वाट पाहत होती, पण तान्या आलीच नाही. शेवटी माही स्वतःच तिला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ती कोणतीही परवानगी न घेता थेट तान्याच्या केबिनमध्ये शिरली. तान्या खुर्चीवर बसून विचारात हरवली होती. माहीला पाहताच ती उठली आणि काही बोलणार इतक्यात माहीने तिला थांबवलं. मला काहीही ऐकायचं नाही. माहिती आहे का, कित्येक वर्षांनी मी कोणाला मनापासून मैत्रीण मानलं आहे. तुझं माहीत नाही, पण तू माझ्यासाठी खूप खास मैत्रीण आहेस. मग त्या माणसाशी लग्न का करायचं ठरलंस तान्या? फक्त स्मिता आंटी, विवान आणि तृप्तीसाठी. माहीचं बोलणं ऐकून तान्या आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. माही शांतपणे म्हणाली, इतकं आश्चर्यचकित होण्याची गरज नाही, मला सगळं माहिती आहे. त्यानंतर तिने त्या रात्री घडलेली प्रत्येक गोष्ट तान्याला शांतपणे सांगितली.
तान्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, त्याने तुझ्यासोबत. माहीने तिचं वाक्य अर्ध्यातच थांबवत म्हटलं, माझ्यासोबत नाही, हे सगळं तुझ्यासोबत होणार होतं. नशीब, समज की तुझ्या आयुष्यात रुद्रांशसारखा माणूस आहे, नाहीतर त्या रात्री काय घडलं असतं याची कल्पनाही तू करू शकत नाहीस. क्षणभर शांत राहून ती पुन्हा म्हणाली, आता मला खरं खरं सांग तान्या, नमनशी लग्न करण्यामागचं खरं कारण काय आहे? तर मित्रांनो, उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि छान छान कमेंट्स करायला विसरू नका.